एजाज मंद्रेला हा गोलंदाज सज्ज होते गोलंदाजीसाठी. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत तिरुपती सावर्डे हा क्रिकेट संघ या सामन्यापर्यंत पोहोचलाय. हीच मॅच पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या मॅचमध्ये एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट टीमने विजय मिळवला होता. पुन्हा एकदा 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय. टप्पा आल्यानंतर चेंडू थेट विकेट कीपरचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाला. चांगली सुरुवात पाहायला मिळते. टॉस जिंकला एके स्पोर्ट्स क्रिकेट टीमने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एजाज एजाज मंद्रेला हा गोलंदाज पाहायला मिळते. गोलंदाजी मागकडे पहिला चेंडू डॉट आलाय. त्यावेळेस गती परिवर्तित चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय. डीप लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लांबवरचा प्रवास करत क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला. आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्या. तर महत्त्वाचं आहे. जितकं महत्त्व बॅटरला आहे, जितकं महत्त्व गोलंदाजाला आहे, तितकंच महत्त्व क्षेत्ररक्षकाला देखील आहे. कारण एका कॅचने आपण मॅच देखील जिंकू शकतो. संकेत यावेळेस टप्पा आल्यानंतर भन्नाट वेगाने चेंडू जातोय. थेट विकेट कीपरचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. तिसरा बॉल डॉट आलाय. 2 धावा आतापर्यंत धावपलकर पाहायला मिळत आहेत. यंगस्टर प्रीमियर लीग 2026 मॅन ऑफ द सीरीजसाठी पहिल्यांदाच कोकणामध्ये आपण फोर व्हीलर पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असणार आहे फोर व्हीलर जिंकण्याचं. त्यावेळेस कटकरण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू स्लाइस होतोय आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक. काही चेंडू अडवेल तोपर्यंत धाव घेतली गेली नाही. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 4 चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्यात. संकेत कडू बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. त्यांच्या साथीने नयन भगत तिरुपती सावर्डे या क्रिकेट टीमकडून खेळत असताना सलामीची जोडी. 2 तगडे ताकदवान बॅटर आहेत. दोन्ही बॅटरकडे ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु या मॅचमध्ये ते मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी स्टंपच्या समोर आदळले. LBW लेग बिफोर विकेट. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच प्रसाद अगदी ब्ल्यू लेग बिफोर विकेट अर्थात पायचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद तिरुपती सावर्डे 2-1. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या मॅचमध्ये ज्या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली, ते कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्या होत्या. तब्बल 23 धावांची खेळी. आणि या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 25 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तो आदर्श मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या महत्त्वाच्या मॅचमध्ये आदर्शाला चांगला खेळ करावा लागेल. समोर आव्हान असणार आहे. एजाज मंद्रेला यांचा एक चांगली गोलंदाजी त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये पहिले 5 चेंडू पाहिले तर 2च धावा इथे खर्च केल्या. एक गडी देखील बाद केलाय. वेस आउटसाइड ऑफ टर्म भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. टप्पा आल्यानंतर चेंडू थेट वेध घेतो विकेट किपरचा. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय. नक्कीच फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय आणि मी म्हणेन अगदी किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल इजाच्या गोलंदाजाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येऊन कमी धावा देणं हे सहज सोपं नसतं, कारण 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक हे 30 रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी किफायतीदार माफक षटक म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. इजाज मंडरेला 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 1 गडी बाद केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. एक गडी बाद केला गेलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मागकडे बदल होतोय. दुसऱ्या षटकासाठी हर्ष यादव या गोलंदाजीची निवड केली गेली आहे. खास उत्तर प्रदेश राज्यामधून दाखल झालाय. या महाराष्ट्र राज्यामध्ये या देवगड तालुक्यामध्ये
यंगस्टार प्रीमियर लीग खेळण्यासाठी. हीच विविध राज्यातून खेळाडू इथे दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा आल्यात. आता थोडीशी घाई करावी लागेल बॅटरला. ते मोठे फटके ते मारावे लागतील. पहिला बॉल हर्ष यांचा. पहिला बॉल यॉर्कर यांचा चेंडू होता. अतिशय वेगाने डिलिव्हरी केला होता. थांबून देणारा चेंडू बॅटरला. उत्तर नव्हतं बॅटरकडे. चेंडू थेट मागील क्षेत्रात मार्गस्थ होतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली होती. थोडासा अडथळा निर्माण झाला. पुनश्च एकदा गोलंदाजी माकडे वळतोय हर्ष. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 चे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. डोळे दिपावणारं आयोजन. प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत या स्पर्धेसाठी आहे. यावेळेस थोडासा कमी गतीने चेंडू टाकला होता. चेंडू विकेटकीपर प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगले विकेट किपिंग यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. हर्ष यांची गोलंदाजी पाहिली आतापर्यंत फलंदाला रोखून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून. आणि तसं पाहिलं तर धावांसाठी देखील संघर्ष करण्यास भाग पडलाय. ऑन साईडला फटका आलाय. ओर पिच बॉल डीप स्क्वेअर लेग. सीमा पार. दणदणीत शानदार दमदार चौकार. अगदी कलात्मक फटका म्हणावं लागेल. चेंडू खोलवर टप्प्याचा होता डाव्या एसटीवरती आणि फ्लिक ऑफ द रिस्ट अतिशय चांगला फटका म्हणावं लागेल. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट याच्यामध्ये ते क्षेत्ररक्षणामधील भगदाड होतं ते अचूकपणे शोधलं नयन भगतने आणि एक नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. नयनच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा नयन. अकुट टप्प्याचा बॉल. शॉर्ट आंबुलचा फटका. दणका दिलाय गोलंदाजाला. चेंडू पाठवलाय मिड विकेट बॉर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच या अगोदरच्या चेंडूवरती चौकार हा थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू ओळखलाय आणि फलंदाजाने आपल्या रडारवरती घेतलाय चेंडूला आणि सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी नयन भगतला ते काम करावं लागेल. या अगोदरच्याही सामन्यामध्ये एक झुंजार खेळ त्याची पाहायला मिळाली. हा खूप महत्वपूर्ण सामना आहे. इथं हरलात तर तुम्हाला संधी नाहीये. जिंकलात तर आजच्या रजनीमधील शेवटची लढत खेळावी लागेल. अर्थात तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. मागच्या मॅच मध्ये देखील नयनने चांगला खेळ दाखवला होता आणि ह्यावेळेस उडवलाय. थेट पाठवलाय सीमारेखा पलीकडे. अजून एक षटकार. प्रसाद नयनचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. डावकर शैलीचा गोलंदाज अगदी सफल झालाय उजव्या यष्टीवरती आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये विचार विनिमय करावं लागेल गोलंदाजाला. अर्थात आतापर्यंत एक चौकार 2 मोठे फटके हे पाहायला मिळत आहेत नयन भगतच्या बॅटमनना आणि नयनचा नजारा आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असता आपण पाहतोय नयनच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये देखील 34 धावांचा खेळ पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार 2 षटकार एकंदरीत आतापर्यंत 16 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 70-70 यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्यक्षरित्या ही स्पर्धा पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये स्वागत असणार आहे. नयन भगत मागची मॅच देखील गाजवली. 34 धावांचा खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. या मॅचमध्ये देखील आपल्या संघाची गरज ओळखून जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल थोडासा दबाव आता गोलंदाजावर असणार आहे. हर्ष यादव आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 16 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. फुलटॉस बॉल. आमंत्रण दिलं गेलं आणि स्वीकारलं देखील. पाठवलं चेंडूला सीमारेच्या पलीकडे. 6 धावांसाठी तिसरा षटकार आणि षटकारांच्या हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नयन भगत या बॅटर कडून. प्रसादजी पाहिलं तर नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत बरेच षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या खेळाडूंचं लक्षच तेच असेल की मॅन ऑफ द सिरीज साठी 4 चाकी टाटा कंपनीची टियागो कार कुणाला मिळेल आणि शेवटच्या रजनीपर्यंत हा नक्कीच प्रश्न असेल. आणि प्रत्येक खेळाडू त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपल्याला यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूला खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. खराब चेंडू होता. उलटा चेंडू अगदी हात खोलताना दिसतोय नयन भगत.
तेच आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय ॲक्शन रिप्ले. चांगला खेळ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला बॉल ओव्हर पिच होता ऑन साइडला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवला 4 धावांसाठी आणि त्यानंतर थोडीशी शफल झाले. आखूड टप्प्याचा बॉल त्यावर शॉर्ट बॉलचा देखना फटका मिड विकेटला चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं 6 धावांसाठी. वेळेस थोडासा पुढे ठेवला होता. त्याला देखील पाठवलं सीमारेषा पार. षटकार दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली बॅटर नयन भगत यांनी. तब्बल 3 षटकार काल आपण रवी घुले यांच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक पाहिली. त्यानंतर सूर्यज गायकवाड यांनी हॅट्रिक केली. वर पिच बॉल चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल, परतावा करेल तोपर्यंत सिंगल धावाले. षटक क्रमांक 3चा खेळ इथे चालू झालाय आणि तिसऱ्या षटकासाठी सचिन शर्मा हा गोलंदाजी मागकडे पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना देखील. पहिलं षटक अगदी कमी धावांचं होतं. अवघ्या 2 धावा इथे खर्च केल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. हेच तर क्रिकेट आहे. कधी गोलंदाज, कधी फलंदाज. त्यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कट आणि त्यानंतर विकेट किपर प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. विकेट नयन यांची विकेट आली आहे. मोठी विकेट. नक्कीच प्राईज विकेट म्हणावी लागेल प्रसज्जी, कारण नयन भगत ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता या अगोदरच्याही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीच्या जोरावरती या अगोदरच्या सामन्यामध्ये 70 धावांचा डोंगर रचला होता. हा महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये नक्कीच आपण 70-70 यूट्यूब चॅनलवरती आपण पाहतोय. अगदी शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि यष्टीरक्षक प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थोडीशी निराशा पाहायला मिळते नयन भगतच्या चेहऱ्यावरती. कारण खूप महत्त्वपूर्ण हा क्षण होता आणि दुसरा गडी बाद होताना दिसतोय. अगदी पावशतक फलकावर लागलाय. 25 धावा, 2 गडी बाद. पार्थ गादे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, तब्बल 6 विकेट घेण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर नोंदवला गेला, तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये, परंतु आता जबाबदारी आली आहे फलंदाजीची. चांगली कामगिरी गोलंदाजीत तर पाहायला मिळाली, परंतु आता जबाबदारी फलंदाजीची आली आहे. पार्थ पाहूया कशाप्रकारे बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला तो असणार आहे. गोलंदाज सचिन शर्मा पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. पहिल्याच बॉलवर त्यांनी चांगली कामगिरी केली. फक्त एकच धाव खर्च केली आणि त्यानंतर विकेट देखील प्राप्त केले. म्हणजे पहिले 2 चेंडू पाहिले तर गोलंदाजाने अचूक टप्प्यावर टाकलेत. बॅटरला थांबवून ठेवलंय. विकेट देखील प्राप्त केली. मात्र पार्थ स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. फास्ट वेग, भन्नाट वेग, सुसाट वेगाने चेंडू जातोय. थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल जातील तितका दबाव बॅटरवर वाढणार आहे. त्यामुळे कमी डॉट बॉल. प्रत्येक बॉलवर एकेरी दुहेरी धावा, अधूनमधून मोठे फटके. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार तुम्हाला घ्यावा लागेल. 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3चा खेळ चालू. सचिन बॅटची कट फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट झाली आहे. पार्थ वैयक्तिक अकाउंट या मॅचमध्ये ओपन करतोय. त्यांच्या साथीने आपण आदर्श यांना पाहतोय. आदर्श याने देखील चांगली बॅटिंग केली आहे. मागच्या 2 मॅचेसमध्ये आदर्श यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. AK स्पोर्ट्स वरवडे हा क्रिकेट संघ पहिल्या मॅचमध्ये AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट टीमने तिरुपती सावर्डे या क्रिकेट टीमचा पराभव केला होता. पिच बॉल कव्हर क्षेत्रात एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. सचिन यांनी कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा आल्या. दुसरं षटक तब्बल 22 धावांचं होतं आणि या षटकाचा लेखाजोखा पाहिला आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल पार्थ स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु नियमांचं उल्लंघन करणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु इथे रेफर केले गेले. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून थोड्याच वेळामध्ये तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ती चाचपणी आमच्या 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून इथे केली जाईल.
थर्ड अंपायर देखील इथे उपस्थित आहेत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल म्हणजेच नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला रिव्ह्यू इथे मिळणार आहे. तो रिव्ह्यू घेतला गेला, तो सक्सेसफुल ठरलाय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा, 2 गडी बाद झालेत. या षटकाचा लेखाजोखा पाहिला, विश्लेषण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. नक्कीच प्रसादजी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आक्रमण करावं लागेल ते तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना 27 धावा, 2 गडी बाद, एक कमी धावसंख्या पाहायला मिळते. समोरील संघ जर पाहिला तर एक ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाला दबाव टाकायचा असेल, नमवायचं असेल तर नक्कीच एक सर्वोच्च धावसंख्या उभी करावी लागेल. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. गोलंदाजीवरती मॅन फ्रॉम केरळ आशिक अली त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. तो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमकडनं अर्थात खूप दूरवरचा लांबचा प्रवास करून आज देवगड नगरीत या हापूस नगरीत यंगस्टार क्रिकेट क्लबची क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. अगदी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. एस्टेनच्या मागे प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आशिक अली यावेळी पंचांच्या उजव्या सैने राईट आर्म राऊंड विकेट. हो पहिला चेंडू फुलर लेन अगदी ताकद लावली आहे. फटक्यावरती लावलंय वजन. धावा मिळाल्या आहेत अर्धा डझन. वाह! चांगला फटका पाहायला मिळतो आदर्शच्या बॅटमधून. ज्या आदर्शने मागच्या मॅचमध्ये सातत्याने चांगली फलंदाजी केली. पहा ओव्हर पिच बॉल होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आणि कॅमेरा वर्क देखील पहा. जबरदस्त कॅमेरा वर्क 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. खूप चांगला लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. रिएक्शन देखील आपल्याला पाहायला भेटतात बॅटरच्या आदर्शच्या बॅटमधून. तो फटका निघाला आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. नक्कीच आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. आदर्श अगदी आत्मविश्वास दुणावला जाईल. आदर्शचा वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती पोहोचतोय. तर सांघिक धावसंख्या ही 33 धावा, 2 गडी बाद. राईट आर्म राऊंड विकेट आशिक अली. आखो टप्प्याचा चेंडू यावेळी जमिनीला घरंगळ जातोय. अर्थात चेंडू मिड ऑफला लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते आदर्शला आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 34 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 34ला 2. चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. आदर्श आणि त्याच्या साथीला पार्थ गांधी ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी प्रभावी गोलंदाजी केली. आज मात्र फलंदाजी करावी लागेल पार्थला. हो, खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू येतोय कव्हर पॉइंट वरती. संपर्क तेवढा चांगला नव्हता या फटक्यावरती. एकेरी धाव निघेल पार्थसाठी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक बदलताना दिसतोय. 35 धावा, 2 गडींच्या मोबदल्यात. सामना 5 षटकांचा, त्यामधील चौथं षटक. आशिक अली अगदी 10-12 पावलांचं रनअप. गोलंदाजीमध्ये विविधता नक्कीच या गोलंदाजाकडे आहे. मात्र यावेळी आदर्श हा समोर असेल त्याच्या. राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी उजव्या एष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय मिड विकेटला. अर्थात शतरक्षक दूर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा निघालाय ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय. 37 धावा धावफलकावरती. अगदी मिड विकेटला लक्ष करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी आपल्याला फलंदाज आदर्श पाहायला मिळाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता आणि धावफलक पोहोचतोय. 37 धावा, 2 गडींच्या मोबदल्यात. अगदी तोलून मापून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आशिक अली यावेळी सज्ज होताना दिसतोय उजव्या शैलीने. राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी बदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू थोडा मागे ठेवलाय. अर्थात यावेळी खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. तो आदर्शचा एकेरी धाव निघेल. आणि ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक बदलताना दिसतोय. 38 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका निघालाय मात्र यामधनं सावरत आशिक अली एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा काही समाप्त झालाय. 38, 2 गडी बाद. यावेळी पार्थ शपल होतोय. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. अर्थात तिथंच संरक्षण नव्हतं. बहुमूल्य 4 धावा तिरुपती सावर्डे संघासाठी. येस, चांगला फटका पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले पहा. अगदी शेवटपर्यंत त्या चेंडूवर नजर ठेवली. खूप जास्त सफल झाला आणि त्यानंतर चेंडूला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं 4 धावांसाठी. ज्या प्रकारे गोलंदाजी केली तशाच प्रकारची आता फलंदाजी देखील पाहायला मिळते. अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पारच्या माध्यमातून आपण पाहतोय.
प्रसादजी, आजच्या रजनीमधील शेवटची लढत गोवन स्ट्रायकर गोवन या संघाविरुद्ध कुठचा संघ खेळेल आणि त्यासाठी लढाई मैदानावरती पाहायला मिळत आहे. एका बाजूला तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ, ज्याला नशिबाचा कौल मिळालाय. नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विपक्ष तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. 42 धावा 2 गडींच्या मोबदल्यात, अर्थात 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिन हा गोलंदाज यावेळी गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसतोय. डेथवर स्लॉगवर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आक्रमण अपेक्षित असेल, त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो सचिन या गोलंदाजाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा, अर्थात या चेंडूवरती सचिन दिशा चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अवांतरच्या स्वरूपात धाव बहाल केली आहे ती तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाला आणि धावफलक बदलताना दिसतोय. 43 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. डावखरा शैलीचा सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनवरती विश्वास दाखवलाय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम कडनं आणि शेवटच्या षटकावरती गोलंदाजीसाठी पाचारण केलंय सचिन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय कव्हर पॉइंट वरती. इथं कुठेही चुकी होताना दिसत नाही. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि तिसरा गडी बाद होतोय तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमचा आदर्श. आदर्शांच्या बॅटमधून तब्बल 12 धावांचे खेळी आतापर्यंत पाहायला मिळाले. 8 चेंडू त्यांनी फेस केले. 12 धावा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. 150च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा कुठल्या एक षटकार आदर्शांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विकेटचा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. डावखोऱ्याचा गोलंदाज सचिन थोडासा ऑप्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. वेगावर बीट झाले बॅटर आणि त्यानंतर चांगला टायमिंग इथे पाहायला मिळाल्याने कॅच टिपला गेला. थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळाले कॅच टिपत असताना. प्रसादजी, ही क्रिकेट स्पर्धा पाहिली तर अगदी प्रकाश झोतातली क्रिकेट स्पर्धा. पूर्ण भारताचं लक्ष या क्रिकेट स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रथमतः या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी 4 चाकी वाहन आपल्याला पाहायला मिळत आहे. टाटा कंपनीची टियागो कार ही कोणाला मिळेल शेवटच्या रजनीमध्ये, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच SMG हायस्कूल देवगडचं मैदान गाठावं लागेल. 43 धावा 3 गडींच्या मोबदल्यात नवीन फलंदाज शेरू, ज्या शेरूचं आगमन होतंय शेवटच्या षटकामध्ये. अर्थात शेरूला मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे संघासाठी. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासमोर. सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावी चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अर्थात वेगावरती नतमस्तक व्हावं लागलंय. तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे. येस, रिव्ह्यूची मागणी केली गेली. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यूची मागणी केली गेली. व्हाईट बॉलसाठी एक वेगवान बॉल होता. भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता. त्यानंतर चेंडू थेट विकेट कीपरकडे गेला. पाहूया थोड्याच वेळामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ती चाचपणी इथे केली जाते. पाहूया काय डिसिजन येतोय. नक्कीच पाहायला गेलं तर सचिन यांनी प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकात परत तिसरं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. फेअर डिलिव्हरी. सचिन पुन्हा एकदा दूरवरनं डावखऱ्या शैलीने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. गडी बाद होतोय चौथा तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमचा. गोलंदाजाचा शिकार ठरतोय. शिरवा फलंदाज पाहायला गेले तर 2 चेंडू त्याने फेस केलेत. मोठा फटका मारायचा होता. स्लॉगवरचं षटक आहे. स्वाभाविक आहे. मोठे फटके इथे मारावेच लागतील. परंतु जर का पाहायला गेलं तर सचिन यांचा जबरदस्त चेंडू वेगवान होता. तितका चांगला संपर्क झाला नव्हता. टायमिंग खूप चांगला नव्हता आणि त्याचमुळे इथे विकेट फलंदाज शिरूला व्हावं लागलं आणि शिरू बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच प्रसादजी, शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूच्या जवळ जाऊन जर खेळला असतं तर नक्कीच चेंडू हा स्वीपर कव्हरवरती आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र यावेळी थोडीशी निराशा चेहऱ्यावरती पाहायला मिळाली शेरूच्या. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये संजय पाकळे, अर्थात
पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळाला. त्यानंतर सचिनने चांगली गोलंदाजी केली, गडी बाद केलाय. चेंडू निर्धाव, त्यानंतर गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जो विश्वास दाखवलाय सचिनवरती, तो विश्वास सार्थकी लावण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. मात्र ती अचूक फेकी होताना दिसत नाही आणि ज्यावेळी ही अचूक फेकी झाली नाही आहे, सचिनने डोक्यावरती हात घेतले होते. त्याला वाटलं की धावत जाऊन जरी चेंडू लावला असता तरी गडी बाद झाला असता. मात्र ही नामीच संधी वाया दवडताना दिसतोय. पार्थ आणि संजय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक हाताळताना दिसतोय सचिन. धावफलक स्थिरावलाय. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या सामन्यामध्ये. हो, यावेळी अल्टी-पल्टी खेळण्याचा प्रयत्न, खेळण्याचा अंदाज यावेळी चुकला जातोय. चेंडू सरळ वेगाने निघून जाताना दिसतोय. यष्टीरक्षक प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये. या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाजकडे. धावफलक स्थिरावलाय. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. किती धावांचं लक्ष असेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासमोर तिरुपती सावर्डे क्रिकेट टीम कडून. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण हे कारणीभूत ठरताना दिसतंय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमचं. अर्थात ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघाली असती तिथं मात्र दुसरी धाव यावेळी पूर्ण केली आहे. पार्थ आणि संजयच्या साथीने धावफलक पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती 4 गडींच्या मोबदल्यात. म्हणजे 47 धावांचा पाठलाग करावा लागेल. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नयन भगत अगदी 7 चेंडूंवरती 22 धावा. त्यानंतर संकेत कडू LBWच्या रूपात बाद झाला. इजाजला हा बळी मिळाला होता. 5 चेंडूंवरती 2 धावा. आदर्श पाटील ज्याने 8 चेंडूंवरती 12 धावा जमवल्यात, प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर पार्थ आपल्याला नाबाद पाहायला मिळतोय. 7 चेंडूंवरती 8 धावा. शेरू जो झेलबादच्या रूपात बाद झालाय. सचिनला ती विकेट मिळाली आहे. 0 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर संजय पाकळे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धाव ही नाबाद आणि 5 षटकांमध्ये. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर इजाज ज्याने 1 षटक हाताळलंय, 2 धावा दिलाय, 1 गडी बाद केलाय. इकॉनॉमी पाहिलं तर 2.00. हर्ष यादव ज्याने 1 षटक हाताळलंय, 22 धावा खर्च केल्या आहेत आणि इकॉनॉमीचा 22.00. सचिन ज्याने 2 षटकांमध्ये 7 धावा दिलाय, 3 गडी बाद केलाय. इकॉनॉमी आपण पाहतोय 3.50 आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. विजयी लक्ष येणारे 30 चेंडू बनवायचे आहे, 47 धावा हे विजयाचं समीकरण असेल. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासमोर. अगदी हायलाइट्स आपण पाहतोय. पहिला चेंडू या इनिंग मधील नयन भगत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज डावकर शैलीचा अगदी फुलर लाईन चेंडू आणि यावेळी चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. 1 टप्पा घेऊन 43 धावा 4 गडी बाद. अगदी काही क्षणचित्र या सामन्यातील आपल्याला 70 युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नयन ज्याने अतिशय चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय आणि नयनचा नजारा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. या अगोदरच्याही सामन्यामध्ये नयन भगतने चांगली फलंदाजी केली होती. अगदी खराब चेंडू मिळाले, त्यावेळी त्याची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हेच क्रिकेटमध्ये असतं, खूप महत्वपूर्ण असतं. ज्यावेळी खराब चेंडू मिळतो त्यावेळी त्या संधीचा फायदा उठवता आला पाहिजे तुम्हाला. आशिक अली ज्याच्या पहिल्या चेंडूवरती यावेळी मोठा फटका पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आशिकची. यावेळी शफल झालाय, चेंडू भिरकावून दिलाय होता डीप फाईन लेगच्या दिशेने. एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ ज्याने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 43 धावांवरती अतिशय सुंदर झेल पाहायला मिळालाय थॉमस डायस याच्या हातामध्ये आणि यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तेवढा संपर्क नव्हता. अगदी सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालाय. फुलर लाईन चेंडू यावेळी फ्लाइंग स्लिपमध्ये संरक्षण पाहायला मिळालं आणि फेकी झाली आहे आणि त्याच फेकीवरती शेवटच्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या. अगदी 46 धावा 4 गडी बाद. 47 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि क्रिकेटमध्ये मी बऱ्याच वेळ म्हणतो कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है
और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे कशा प्रकारे एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ वाटचाल करेल. अगदी यशस्वी 47 धावांचा पाठलाग होतोय की 46 धावांचा बचाव केला जाईल. दुसऱ्या डावामध्ये आमचे सहयोगी साथी समालोचक जयेश पोटपुडे आणि त्यांच्यासोबत प्रसादजी चाळके आपल्याला ऐकायला मिळतील. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी थॉमस जायन्स आणि नदीम सलामीची जोडी 47 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय. सोहेलचा पहिला चेंडू जबरदस्त हाताला गेलाय. चांगली मॅच आहे. 47 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. याआधी या दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहायला मिळाली होती, परंतु वर्चस्व राहिलं होतं ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम आहे त्यांचंच वर्चस्व. एके स्पोर्ट्स वरवडा या संघाचं हे वर्चस्व राहिलं होतं आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजीमध्ये वर्चस्व राखले. धावा कमी बनवल्या गेलेत तिरुपती सावर्ड संघाच्या माध्यमातून. थोडस जर पाहायला गेलं तर चुकी झाली आणि म्हणूनच स्वतःला थांबवलंय आणि डेड चेंडू पंचांनी घोषित केला जातोय. 47 धावा मॅच मध्ये 47 धावा कमी वाटत आहेत, परंतु ही मॅच चांगली होणार यात शंका नाहीये. नक्कीच मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर पार्थ यांनी जबरदस्त गोलंदाजी केले. 6 विकेट घेण्याचा पराक्रम त्यांनी केला आणि त्याचमुळे चांगले गोलंदाज आहेत तिरुपती सावर्डे या क्रिकेट टीममध्ये आणि त्याचमुळे कुठेतरी त्या मॅचमध्ये रंगतता येईल. चांगला चेंडू. या चेंडूवरती फ्लँक स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येते आणि त्यानंतर बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावेसाठी. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. थोडेसे बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न स्लाइस केलं होतं चेंडूला आणि त्यानंतर चेंडूने आपली थोडीशी दिशा बदलली. फिल्डरला देखील भरपूर कठीण होऊन बसला आणि त्यानंतर चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तो चौकार पाहायला मिळाला. आउटफील्ड तेज आहे आणि त्याचमुळे तो पहा इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर रिप्ले फटका पाहायला मिळतोय. तो ड्राईव्ह करायचा होता. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि त्याचबरोबर विकेट देखील आली. विकेट नंबर 1. तो चौकार आला आणि त्यानंतर लगेचच त्याचं उत्तर द्यायचं होतं सोहेलला देखील आणि ते उत्तर दिलंय त्याने. येस पहिली विकेट आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला. चेंडू हवेत तर भरपूर उंच उडालाचं जजमेंट खूप चांगलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर कॅच टिपली. पहिला विकेट आलाय. फलंदाज होतोय बाद. नदीम यांची विकेट आली आहे. बॅटिंगसाठी आले अर्नाचा ब्रँड प्रशांत गरद आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी याच खेळाडूने याच मैदानावरती दहशत गाजवली आहे. या वर्षी देखील ती दहशत पाहायला मिळाली होती. मागील मॅच मध्ये जबरदस्त मोठे फटके त्याच्या बॅटमधून. अर्नाचा ब्रँड कित्येक वेळेला स्वतःला सिद्ध केले. या खेळाडूने देखील चांगली बॅटिंग केली आहे. या मॅच मध्ये धावांची संख्या कमी आहे. 47 बनवायचे आहेत. विकेट लवकर आले. 4 धावा झालेत. 1 विकेट आली. आल्या आल्या इथे स्विच हिटचा प्रयत्न चांगल्या रीतीने केला आणि बॉल चाललाय ओरदोरोप. चौकार की षटकार आलं उत्तर. षटकार आला. येस आल्या पावली चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. ज्या प्रकारे गतवर्षी बॅटिंग केली होती त्याच प्रकारची बॅटिंग याही वर्षी पाहायला मिळते प्रशांत खरत याच्या बॅटमधून. जबरदस्त खेळ आपण पाहतोय प्रशांत खरतकडून. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी षटकार मारले होते. या मॅचमध्ये स्वतःचा अकाउंट षटकाराने ओपन केलंय. पुढचा बॉल. या चेंडूवरती शफल झाले आणि त्यानंतर फाईनला केलाय. बॉल चाललाय ओरदोरोप. चौकार 4 धावेसाठी. फटका जबरदस्त केला गेला. शफल झाले आणि त्यानंतर जागा बनवली.
खाली क्षेत्र होतं आणि त्याच खाली क्षेत्रामध्ये तो वार केला गेला. पहा काय जबरदस्त फटका केला गेला. वारंवार आपण ॲक्शन रिप्ले पाहतोय. प्रशांत घरत यांच्या बॅटमधून तो जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 14 धावा. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीची, परंतु त्यानंतर प्रशांत घरत यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार पाहायला मिळतोय. तर दबाव थोडासा गोलंदाज सोहेल यांच्यावर असणार आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला भेदलाय आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. 3 चेंडूवरती 14 धावा. प्रशांत घरत आक्रमकतेने सुरुवात करतोय आणि या आक्रमकतेने अपोजिट संघाचं स्वप्न नेस्तनाबूत करायला सुरुवात केली. पहिल्या षटकाचा काही समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा. चांगली सुरुवात. 14 धावसंख्येवर वैयक्तिक बॅटिंग करतायत प्रशांत. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर 18 धावा झाल्या आहेत. 5 षटकांचा खेळ आहे. 47 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 47. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या. दबाव गोलंदाजांवर असणार आहे, परंतु आता गोलंदाजी मागकडे कोण आलाय? पार्थ गांधी. यस, रत्नागिरीचे रत्न आहे पार्थ गांधी. सध्याच्या घडीला चर्चा यांची देखील आहे. पावसाळी हंगाम गाजवले या पट्ट्याने आणि आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यांची देखील पावलं पडत आहेत. जबरदस्त गोलंदाज आहेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ती कामगिरी करावी लागेल. पायपर कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज. या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेलाय. पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न केलाय. क्लास दाखवलाय दहिसरचा ब्रँड म्हणजेच थॉमस डायस. यस, मुंबईचं तुफान कोणत्या बॅटरला बोललं तर तो थॉमस डायस. जबरदस्त फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय ऑप्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल त्याला डीप पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय 4 धावांसाठी. चौकार आत्तापत्र फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलली जाते. ओहो, तुफानाला शमवलं गेलंय. तुफानाला थांबवलं गेलंय. कोणी थांबवलंय? पार्थ गांधी. जबरदस्त चेंडू हाताळला. पहिला चेंडू चौकार जो आला त्याच्यावरती एक चांगला चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार झाला होता, परंतु हा चेंडू पहा अगदी पायांवरती टाकल्या बेड्या ठोकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. थॉमस डायसला माघारी परतवलं गेलंय. नाराज असेल थॉमस, कारण का या मॅच मध्ये कमी धावा आहेत, परंतु आव्हान मोठं देखील असणार आहे. बॅटिंग साठी कोण आलंय? बॅटिंग साठी आलेत बबलू पाटील. पुन्हा आले देवगड नगरीमध्ये. आज त्यांचे देखील बॅटिंग बघायचे प्रेक्षकांना. कित्येक मैदान गाजवली. पोलिसी दणका त्यांनी देखील दिला कित्येक गोलंदाजांना. बबलू पाटील षटकार किंग. पहा चेहऱ्यावरती स्माईल नेहमीच हसत असतात, ते टेन्शन घेत नाहीत. एक जबरदस्त असं फलंदाज आहेत. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. पार्थ गांधीला देखील कमाल करायचे. या मॅच मध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे की श्रीमणी कमाल की बात की है दोस्तों, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. ही मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये जिंकायचं आहे, तर आपल्याला या मॅच मध्ये कमाल करावी लागेल. पार्थ सज्ज झालाय पुढचा बॉल टाकण्यासाठी. लोअर फुल टॉस थोडासा कमी गतीने टाकला होता. बबलू पाटील यांना तो फुल टॉस बॉल होता, परंतु गती कमी होती. चतुराई दाखवले पार्थ यांनी. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू योग्य टप्प्यावर टाकले येतं. एक फुल टॉस होता, त्याआधी चेंडू यॉर्कर देखील होता आणि थॉमस डायस यांची विकेट त्यांनी प्राप्त केली. पार्थ गांधीकडे ती क्षमता देखील आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी पायपर देखील कंप्लीट केले आणि त्याचमुळे त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा पायांवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड होते. बॅटर आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने झाला नाहीये आणि अशा वेळेलाच इथे धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. सिंगल आले. 4 चेंडू हाताला गेलेत आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, गोलंदाजावरती दबाव होता आणि अशा वेळेला एक 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळणं सोपं नाहीये, परंतु या खेळाडूकडे लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी चांगलं क्रिकेट देखील खेळतात. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला प्रशांत घरत होते. चांगला चेंडू इथे टाकला गेलाय, डिलिव्हरी केला गेलाय. टप्पा खाल्यानंतर भरपूर वेगाने चेंडू विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल आलाय. एकंदरीत पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर त्यानंतरचे
4 चेंडू योग्य टप्प्यावर टाकले. एक अचूक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आणि यासाठी त्यांना प्रेसिडेंट कप मध्ये देखील घेण्यात आलंय. त्यांची निवड झाली प्रेसिडेंट कप साठी. असा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा त्याच जाणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि एक चांगला चेंडू लोवर फुलटॉस टाकला. हे देखील महत्वाचं आहे. फलंदाजाने स्टान्स बदलला, एक पाऊल पुढे टाकला आणि अशा वेळेला थोडीशी गती कमी गेली. वेग नाहीये गोलंदाजाकडे, परंतु जर पाहायला गेलं तर चातुर्य आहे आणि त्या चातुर्यातून डॉट चेंडू देखील आले. पहा, 6 चेंडू टाकले, 5 धावा खर्ची केल्या, 1 विकेट मिळवली. जबरदस्त कमबॅक केलाय. येस, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांत धावसंख्या 23 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट टीमला असणार आहे. अजून देखील 18 चेंडू 24 ची आवश्यकता असणार आहे. प्रेसिडेंट कप महाराष्ट्र झोनसाठी जर पाहायला गेलं तर केतन म्हात्रे, योगेश पेनकर, सुमित डेके, विवेक शेलार, भावेश पवार, फरदीन काझी, श्रेयस कदम, रजत मुंडे, आशिष मेहरुल्ला, प्रशांत गरत, दर्शन बांदेकर, अमित नाईक, प्रसन्न पाटील, प्रथमेश ठाकरे, विकी बोईर, चैतन्य पाटील आणि पार्थ गांधी हे आपल्याला नावं पाहायला मिळतील. फटका चांगल्या रीतीने केला जातोय. लॉफ करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करत बॉल चाललाय ओर द रोप, चौकार. 4 धावांसाठी फटका आलाय. पहिला मोठा फटका बबलू पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिलं षटक मागणं ठरलं, त्यानंतर पार्थ यांनी कमबॅक केला, परंतु तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. 4 धावांसाठी समीकरण बदललंय. 17 बॉलमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण धावा इथे ज्या आहेत त्या कमी होत्या. पहिल्या इनिंग मध्ये धावा कमी बनवल्या गेल्या होत्या. या चेंडूमध्ये पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून फटका केलाय. डीपला आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. राहुल चोरे फ्रॉम लांजाचा हा खेळाडू आहे. दर्जेदार क्रिकेट त्याने देखील ग्रामीण क्रिकेट पटलावरती दर्जेदार खेळ केला आणि म्हणूनच आज तिरुपती सावर्डे या संघामधून त्याची देखील वर्णी लागली. त्यावेळेस वेगवान बॉल आडवा बॅटने खेळलाय, परंतु नाही लांबी मिळाली. कॅच टिपला गेलाय. आउट होईल बॅटर प्रशांत घरत. प्रशांत यांना माघारी परतावं लागेल. संकेत कडू तिथे पाहायला मिळाले. डीपला प्रोटेक्शन देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेटला आतापर्यंत 3 विकेट माघारी परतलेत. प्रशांत पहा कशा प्रकारे चेंडू टाकल्या, थोडस बोट रोल केले आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळेला संकेत कडू आपल्याला पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम राजापूर ओणीचा हा खेळाडू. नवीन फलंदाज विशाल यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात बॅटिंगसाठी. प्रशांत खरत यांचे विकेट आले, परंतु बाद होण्याआधी जबरदस्त खेळ प्रशांत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार देखील त्यांनी खेचला होता. माफ करा, 2 चौकार 1 षटकार प्रशांत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगली गोलंदाजी नयन यांच्या माध्यमातून होते. फलंदाजीत देखील नयन यांनी कमाल दाखवली होती. 28वा फलकावरती लागले जात आहेत. 47 पाठला कितीपत्र करायचं होता. विशाल यादव प्रयागराजचा हा खेळाडू आहे. या चेंडूवरती फटका जबरदस्त मिड विकेटला स्टीअर करणारा बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावांसाठी. आल्या पावली पहिला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. दणका दिलाय गोलंदाजाला. और पिच बॉल होता ऑन साईडला. मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय. षटकार आलाय. विशाल यांच्या बॅटमधून 6 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 34 धावा, 47 धावांचा पाठलाग, म्हणजेच आता 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 धावांच्या नाममात्र गरज आहे या मॅच मध्ये. 47 धावा पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट ठेवलं गेलं. त्यानंतर सुरुवात थोडीशी अडकळत झाली होती, परंतु त्यानंतर प्रशांत गरजने बॅटिंगसाठी आल्यानंतर त्या धावा बनवायला सुरुवात केली. तो विजयाचा बेंचमार्क त्याने इथे मात्र सेट केला आणि त्यानंतर आता त्याच्यावरती तो कळस चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल यादवच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्स
यांच्या माध्यमातून हे लाईव्ह आपण प्रेक्षेपण पाहतोय. जबरदस्त असं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून बॅटची देखील चांगल्या प्रकारे निर्मिती केली जात असते. 70 स्पोर्ट्स एक ब्रँड आहे. या टेनिस क्रिकेटचा ब्रँड आहे हा. डॉट बॉल आलाय. जबरदस्त वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने डिलिव्हर केला होता चेंडू. नयन यांची कामगिरी चांगली राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. नयन यांनी फलंदाजीमध्ये कमाल दाखवली. गोलंदाजीत देखील तेवढीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. 13 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 13 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे बॉल टू बॉल समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू 13 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे समीकरण सोपं आहे. फुल टॉस आहे. मनगटाचा वापर चांगल्या रीतीने केलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार 6 धावींसाठी. षटकार आलाय. फुलटॉस बॉल होता. आणि फुलटॉस बॉलला सोडणार नाहीये विशाल. आल्या पावली पहिला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. त्यानंतर एक डॉट आला. परंतु पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी अंतर कमी आले. 40 धावा म्हणजे 7 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू 7 धावा. कोणीतरी म्हटलं देखील आहे पराभवाच्या भीतीने कित्येक स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. आज हे स्वप्न असेल तर ते उद्ध्वस्त होऊन चालणार नाहीये. त्या स्वप्नांना कुठेतरी एक आशा पल्लवित करण्याची गरज आहे आणि ती आशा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा गोलंदाज पार्थ गांधी आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 7 धावा रोखल्या जातील का? आव्हान मोठं आहे परंतु त्या आव्हानाला आपल्याला धैर्याने सामोर जायचं आहे. पहा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो दर्शन बांदेकर जिथे जाल तिथे त्या या खेळाडूचे आता फॅन्स वर्ग जो आहे तो वाढत चाललाय आणि त्याची सेल्फी घेण्यासाठी प्रत्येक जण रांगेमध्ये उभं राहताना आपण पाहिलंय. असा दर्जेदार खेळाडू सिंधुदुर्गचा अभिमान, सिंधुदुर्गचा प्रिन्स म्हणून देखील ओळखलं जातं या खेळाडूला. आपण मॅच कडे देखील येतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. बबलू पाटील 5 चेंडू मध्ये 7 तर विशाल यादव चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर प्रेक्षकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या चेंडूवरती बॉल चालला होता लॉंग स्टॉपला परंतु स्टॉप केला गेला आणि म्हणूनच सिंगल धाव फलकावरती ऍड होत्या. धावसंख्येचं टोटल 42 धावा. 5 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी पार्थ प्रभावित करतोय. हाईट करतोय. आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 5 धावांची आवश्यकता असणार आहे. पार्थने जबरदस्त गोलंदाजी केली या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस परिवर्तन गतीमध्ये आणि तेच सांगताना पाहायला मिळाले. बबलू पाटील शफल झाले त्यानंतर चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं. लेग कटर पद्धतीचा चेंडूचा वापर केला. चांगला चेंडू डिलिव्हर केला. सातत्याने वैविध्यता पाहायला मिळते. गोलंदाज पार्थ यांच्याकडे व्हेरिएशन पाहायला मिळते. पेसोर पिच बॉल ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू तो योग्य टप्प्यावर हाताळला जातोय. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही वेगळं हे पार्थ कडून पाहायला मिळते. 43 धावा त्या फलकावरती 8 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे आणि तो विजयाचा चौकार येईल का? फटका तर खेळला गेला आणि तो विजयाचा चौकार आलाय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आपल्याला मिळाला. एके स्पोर्ट्स वरवडे संघ या मॅच मध्ये जिंकतोय आणि तिरुपती सावर्डे संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येते. या सामन्याचा सामनावीर पाहावा लागेल त्याआधी आपण पाहतोय फटका कशा रीतीने केला. शफल झाले. मिस स्ट्रोक जरूर आला परंतु त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नव्हते खाली क्षेत्र होतं आणि अशा वेळेला तो चौकार देखील पाहायला मिळाला. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. दर्शन बांदेकरचे फॅन्स खुश आहेत. दर्शनने ती एक सेल्फी देखील दिली त्यांना.